नमस्कार मित्रांनो, स्पर्धा कट्टा या यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेल माहिती देणार आहे की एमपीएससी कंबाईन ग्रुप बीची जी पूर्व परीक्षा झाली 2026ची, जी 14 जून 2026ला झाली, त्याच्या एक्सपेक्टेड कट ऑफ विषयी, की कट ऑफ किती जाऊ शकतो, त्याच्या अंदाजित कट ऑफ विषयी मी या व्हिडिओमध्ये डिटेल माहिती देणार आहे. तर जो कट ऑफ हा जो एक्सपेक्टेड कट ऑफ सांगत आहे तो डिटेल पेपरचा ॲनालिसिस केल्यानंतर हा मी कट ऑफ काढलेला आहे. त्याचबरोबर मागे जे एक्झाम झालेले आहेत कंबाईनच्या त्यांचंही चांगल्या प्रकारे ॲनालिसिस केलेलं आहे. तेव्हा किती कट ऑफ आला होता, तसेच पेपरची लेवल काय होती, वेकन्सीज किती आहेत, तर त्यावरून हा कट ऑफ काढलेला आहे. तर डिटेल व्हिडिओ बघा, अजिबात स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ तुम्ही पहा. तर जो मेनली जो कट ऑफ डिपेंड असतो तो 3 फॅक्टरवर डिपेंड असतो. फर्स्ट जो फॅक्टर आहे पेपरची लेवल. यावेळेचा जो पेपर होता कंबाईन ग्रुप बीचा तो मॉडरेट टू डिफिकल्ट लेवल होता, म्हणजे मॉडरेट लेवलचा ॲक्च्युअल पेपर होता यावेळेचा कंबाईन ग्रुप बी प्रिलिम्स 2026चा. जो दुसरा फॅक्टर आहे तो अटेंडन्स, ॲक्च्युअल किती विद्यार्थी पेपरला बसले होते, हे एक महत्त्वपूर्ण फॅक्टर आहे कट ऑफला. त्यानंतर तिसरा जो फॅक्टर आहे तो वेकन्सी किती आहे. कंबाईन ग्रुप बीच्या जी एक्झाम आहे त्याला 552 वेकन्सीज आहेत. तर हे 3 जे फॅक्टर ते मोस्ट इम्पॉर्टंट आहे. त्यातील सर्वात महत्त्वाचा जो फॅक्टर आहे पेपरची लेवल, ही सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर आहे. पेपरची लेवल यावेळी मॉडरेट लेवलचा पेपर होता. तर आपण आता बघू डिटेल की कट ऑफ किती जाऊ शकतो, एक्सपेक्टेड कट ऑफ किती येऊ शकतो यावेळी. तर डिटेल कॅटेगरी वाईज मी कट ऑफ तयार केलेला आहे, तुम्हाला डिटेल माहिती सांगतो. चार्ट तुम्ही पाहू शकता. एक्सपेक्टेड कट ऑफ ओपन कॅटेगरीसाठी साधारणपणे जनरल, ओपनमध्ये जनरलला 50 ते 54च्या आसपास कट ऑफ येऊ शकतो. 2 ते 3 मार्क खालीवर होऊ शकतात, परंतु 50 ते 54च्या आसपास कट ऑफ येण्याची शक्यता आहे. फिमेलसाठी 46 ते 49च्या आसपास कट ऑफ येऊ शकतो. त्यानंतर ओबीसी, एससीबीसी, एनटी यांच्यासाठी 49 ते 53 जनरलसाठी आणि फिमेलसाठी 45 ते 48च्या आसपास कट ऑफ येऊ शकतो. त्यानंतर एससीसाठी कट ऑफ 46 ते 49.50 आणि फिमेलसाठी 42 ते 45.50. एसटीसाठी 43 ते 46.50 आणि फिमेलसाठी 39 ते 42 आणि ईडब्ल्यू जनरलसाठी 45 ते 48च्या आसपास कट ऑफ येऊ शकतो आणि फिमेलसाठी 40 ते 43च्या आसपास कट ऑफ येऊ शकतो. हा एक्सपेक्टेड कट ऑफ आहे. पेपरचं पूर्ण डिटेल ॲनालिसिस करून आणि वेकन्सीज किती आहेत हे सर्व चेक करून चांगल्या प्रकारे ॲनालिसिस करून पेपरचं ह्या एक्सपेक्टेड कट ऑफ काढलेला आहे. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. प्लीज लाईक, कमेंट अँड सबस्क्राईब माय चॅनेल.